नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या मीरा शेळके या फॅमिलीमध्ये। तर आजकाल काहीही घडू शकतं, कारण की घटना अशी विचित्र घडलेली आहे की तुम्ही आपण विचार सुद्धा करू शकत नाही। आपण आपल्या आईवडिलांना दुःखात बघू शकत नाही, तर मारायचं कधी? तर एका मुलीने 23 वर्षाच्या स्वतःच्या आईला 7 लाखाची सुपारी देऊन स्कॉर्पिओ उडवायला सांगितलं। चला सविस्तर घटना जाणून घेऊया। त्यापूर्वी आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल बघत राहा। तर घटना घडलेली आहे जयपूर या ठिकाणी। मुलीचं नाव आयुषी शर्मा, वय 23। आई आणि दोघी जणी राहत होत्या। छोटंसं कुटुंब होतं। वडील गेल्या वर्षीच वारलं होतं। वडील सरकारी नोकरी क्लार्क होते आणि कोर्टात क्लार्क होते। ते वारल्यामुळे त्यांची जागा एकतर मुलीला मिळणार किंवा त्यांच्या पत्नीला मिळणार होती। आणि मुलीला सतत वाटायचं वडील वारल्यानंतर की ही त्यांच्या जागी मलाच काम मिळावं आणि मी आयटी सेटल व्हावी। आणि मुलगी BA LLB करत होती, म्हणजेच वकिलाचा कोर्स करत होती। लेटर आलं। लेटरमध्ये लिहिलं की वडिलांच्या जागी त्याची बायको नीरज शर्मा हिला कामावर रुजू केलेलं आहे, तिला कामावर यावे। हे कळलं मुलीला। मुलगी आईला खूप भांडली, म्हणली मला वडिलांच्या जागी काम करायचं होतं। तर आई म्हणली तुझ्या पुढं अख्खं करिअर पडलंय, तू वकिलाचा कोर्स करते, तू पुढं काय बी करू शकतील। प्रॉपर्टी भरपूर होती, वडिलांनी कमवून ठेवलेली होती, प्रॉपर्टीचं काय नव्हतं। पण मुलीचा स्वार्थ किंवा तिला बापाच्या जागी आयत बसून जाऊन मोठ्या नोकरीवर असल्यामुळं तिला पैसा महत्त्वाचा होता। ती आईशी सतत घरात भांडणं चालू होती। ही कुठे ना कुठे गोष्ट तिने आपल्या नीरज शर्माने तिच्या आईने तिच्या भावाला सांगितली होती की आयुषी माझ्यासोबत भांडत करत आहे, तुलाच कशी नोकरी मिळाली, मला पाहिजे होती। पण तिथं ती काहीच करू शकत नव्हती। आयुषीच्या मनात इतका आईबद्दल राग निर्माण झाला की तिला वाटलं ही जर वारली तर तिच्या जागी मला नोकरी मिळेल। म्हणून तिनं प्लॅन बनवला चुलत्यांसोबत मिळून। तेथीलच गुंडांना 7 लाख सुपारी देऊन नीरज शर्मा या महिलेचा तिनं म्हणजे स्वतःच्या आईचा खून करायला सांगितलं। फोटो दिला, 7 लाख रुपये दिलं चुलत्यांनी मिळून टीमनी त्यांच्या। आणि स्कॉर्पिओ गाडीने ती नीरज शर्माईला उडवलं। ही केस पहिल्यांदा ॲक्सिडेंट वाटली पोलिसांना, पण तिच्या भावाला, नीरज शर्माच्या भावाला म्हणजेच आयुष्याच्या मामाला ह्यात संशय कुठे ना कुठे होता। तो म्हणला की ही घटना ॲक्सिडेंट वाटत नाही, त्यांच्या घरात कलह चालू होता आणि दोघींची भांडणं होती। त्यांनी पोलीस कंप्लेंट दिली। ही केस DSP रंजिता शर्मा या मॅडमकडे गेली। त्यांनी सखोल तपास केला, CDR काढलं, मोबाईल काढलं, CCTV काढलं आणि त्यांच्या लक्षात आलं की ही मुलीनं आणि तिच्या चुलत्यांनी कांड केलेलं आहे। त्यांनी उघडकीस आणलं, जगासमोर आणलं। मुलगी आज जेलमध्ये गेलेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर थोडासुद्धा पछतावा नाही की तिची आई तिनं खून केला। एवढ्या कलियुगात मुलीसुद्धा जन्माला यायला लागल्या त्या निष्ठुर काळजाच्या की त्यांना आई वडील म्हणजे मच्छर मारण्यासारखं त्यांच्यासोबत झालेलं आहे। आई वडील आईला तिनं बाप तर मरूनच गेला होता, फक्त तिच्या आयुष्यात आई राहिली होती, प्रॉपर्टी भरपूर होती। पण या नाकळत मुलीने तिला, मला असं ह्या केसमध्ये वाटतं की तिला ह्यातील काहीच्या थोडासा रागावर तिच्या चुलत्यांनी भडका केला किंवा त्यात आगीत तेल वाटते तसं वतलं आणि तिला खून करायला मजबूर केली। आता बाप मेला, आई मेली, आता पोरगी जेलमध्ये गेली, राहिलेली प्रॉपर्टी कुणाची? चुलत्यांच्या मुलांचीच झाली असा त्यांचा प्लॅन असेल। मग कुणाचंही न ऐकता मुलींनी असं हातात कायदा घ्या नको होता। स्वतःच्या आईला मारायचं नसतं, तिने जन्म दिला होता तिला। खूप असल्या घटना ऐकल्यानंतर हा देश किंवा हे आपलं कलियुग कुठल्या दिशेने चाललंय ते खूप वाईट वाटतंय बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, फॉलो करा। इंस्टाला मीरा शेळके ही ID आहे 1313, त्या इंस्टावर जाऊन शॉर्ट व्हिडिओ बघा, खूप छान छान व्हिडिओ टाकते मी। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।